डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. आम्हाला साने गुरुजीने सांगितलं, खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. गोडीनं राहा, प्रेमानं राहा. तुमचं गाव आहे आणि इथे तुमची पिढी, तुमच्या पोरं पुढे शिकायचे, वाढायचे, जगायचे. त्याच्यासाठी चांगलं राहा, चांगलं करा. या निमित्तानं होळकर जयंतीच्या निमित्तानं देवाभाऊनं फोन केला आणि फोनवरच आमचं बोलणं झालं. काय ओळख नाही, पाळख नाही, पण येऊन सन्मान दिला. तुम्ही बी एक तासभर जवळजवळ शांत चित्ताने ऐकून घेतलं. मी तुमच्यापेक्षा अक्कलवान नाही आहे, मी तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलं नाही, मी तुमच्यापेक्षा ज्ञानी असं नाही आहे, पण मी काम केलं, त्याचे जे काही अनुभव आहे, ते जे काही पाहिलं ते तुम्हाला सांगितलं आणि ते होऊ शकतं. अहो, माझ्यासारख्या माणसाचं, माझ्या एका छोट्या गावाचं 2 महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदीनं कौतुक केलं. 2 मिनिटं बोलले. ते का बोलले? एवढ्या मोठ्या माणूस एवढ्या गावाबद्दल का बोलला? 2 वेळेस आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार, एकदा प्रतिभाताईच्या हस्ते, एकदा अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते. का मिळाला? अब्दुल कलाम साहेबांनी ज्या वेळेस आम्हाला पुरस्कार दिला त्यावेळेस एक शपथ दिली होती की तुमचं चांगलं झालं, तुम्ही दुसऱ्या गावात जा, लोकांचे पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचे गावं चांगलं करायसाठी काम करा. म्हणून जातो. अहो, त्या माणसाने लग्न नाही केलं आपल्यासाठी. मी त्यांच्या घरी गेलो होतो रामेश्वरला. आज मी अब्दुल कलाम साहेबाचा भाऊ छत्री सिंह, जुन्या छत्र्या, आणि इकडे ग्रामपंचायत सदस्य नाही झाला, आराम करतो. टर 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 टर. अरे काय राष्ट्रपती राहिलेला. तुम्हाला एक किस्सा सांगतो. त्यांच्या घरी त्यांचे पाहुणे गेले होते राष्ट्रपती भवनात अब्दुल कलाम साहेबाच्या, तिथे भेटल. तर त्यांचं राहायचं आणि खायचं बिल साहेबांनी दिलं होतं. काय इमानदारी हो. आणि आम्ही नको तिथे तोंड घालतो, नको तिथे शेण खातो. पहिले मी ऐकलं होतं खडीत खाते, सिमेंटात खाते, वाळूत खाते, आता संडासात बी खाते म्हणते. झाले हलकटच्या माय चाले. लाज वाटायला पाहिजे हो. संडासात पुढे पैसे खाता असते का? बरं, ज्या माणसाने आपल्याला निवडून दिलं, आपल्याला मतदान दिलं, त्याचेच पैसे खायचे. म्हणून पुढाऱ्याने पैसे खाणं बंद करा. आणि तुम्हाला एक विनंती आहे, पैसे घेऊन मतदान करू नका. पैसे घेऊन मतदान करणं हे अतिशय वाईट आहे. ही जी रीत पडली हीच वाईट आहे. दान करायचं आहे, ते नीट शब्दात घ्या. अन्नदान, कन्यादान, मतदान, ते विकायचं नाहीये. ते विकल्यामुळं आपण नकटे झालो. तुम्हाला बोलायची हिंमत नाही राहिली. म्हणून माझी गावकऱ्याला विनंती आहे, मतदानाचे पैसे घेऊ नका, लाच देऊ नका, विचाराने राहा. सरपंचाशी संबंध चांगले ठेवा, ग्रामसेवकाशी संबंध चांगले ठेवा, त्यांच्याशी बोला. त्यांच्या काय अडचणी आहे समजून घ्या. त्यांच्या काय अडचणी असू शकते ते समजून घ्या आणि तुमच्या गावचं तुम्ही चांगलं करा. आम्हाला काही लोक सांगत आहे वैकुंठाचा ह्यो रस्ता आहे, वैकुंठाला ह्या रस्त्याने जाता येतं, भजना कीर्तनात सांगत आहे. पण आम्हाला वैकुंठात जायचा रस्ता सांगणारे लोक नको. मग आम्हाला आमच्या गावाचं वैकुंठ करणारे लोक पाहिजे. आणि ते होऊ शकतं, त्याच्यात काहीही अवघड नाही.
सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.